तर मंडळी इथं बघा मी बनवते शेंगांची भाजी। त्यासाठी काय करायचं, शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आणि त्यामध्ये टाकायचं लाल मिरची पावडर, गरम मसाला, कांदा लसूण मसाला आणि हळद आणि चवीपुरती मीठ टाकायचं आणि हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आणि त्यामध्ये ज्या आपण धुतलेल्या शेंगा आहेत त्या मिक्स करून घ्यायच्या। कारण की ही बनायला एक 10 ते 15 मिनटामध्ये भाजी तयार होते। जर शेंगदाण्याचं कूट असेल तर लगेच भाजी तयार। आणि मग हे सगळं मिश्रण एकत्र करून एका कढईमध्ये घ्यायचं। तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये काही टाकायची गरज नाही, डायरेक्ट आपण जो मिक्स केलेला मसाला आणि शेंगा आहेत त्या टाकायच्या आणि छान फ्राय करून घ्यायचं। 2 मिनटं त्याला झाकून वाफ आणून द्यायची आणि नंतर वाफ आल्यावर त्याला आपल्याला हवं तेवढं पाणी टाकायचं मग त्यामध्ये आणि पाणी टाकून मिक्स करून परत 5 मिनटं उकळी यायला द्यायची। तुम्हाला माझा चॅनल कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा। जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। आणि बघा आता इथे भाजी झाली। आता आपल्याला जशी पाहिजे सुकी तशी ठेवायची भाजी। बघा मस्त तयार झालेली आहे।